ढक्कल नका करू, चांगलं पोटभर खा. टेन्शन घ्यायचं काम नाही, पाणी आणून टाकतो तुम्हाला. येतो आम्ही जरा वावरात चक्कर टाकून. तोपर्यंत तुम्ही विचारपूस करा जरा कॅमेऱ्याची, कॅमेरे काढून ठेवले काय म्हणून. वसंतराव, वसंतराव आहे का हो वसंतराव? काय बोमलते रे हा माणूस गेट पासूनच, अंदरही नाही येत काही नाही. या अंदर या, इथं आहे मी हेरीपाशी. काय राजे हो, तिथूनच बोमलता. कमीत कमी अंदर तर या लागते ना थोडंसं, नाही तर घरापासूनच बोंबलत जा ना. वसंतराव वसंतराव काय करून राहिले बकेट भरून? ढोरायले पाणी टाकू राहिलो होतो. हे जे रस्त्यानं एकही कॅमेरा नाही दिसू राहिला, तुम्ही काढून ठेवले का ते? मीच तुम्हाला फोन करून विचारू राहिलो होतो का रस्त्यावरचे कॅमेरे काऊन काढले. म्हणजे तुम्ही नाही काढले? मग कुठे गेले कॅमेरे रस्त्यावरचे? एकही नाही दिसू राहिला ना. अरे मी कसं काढू, काही तर विचार करा तात्या तुम्ही. हा, माय वय काय काय काय, मी कसं काय चढणार आहे खांब्यावर? तुम्हाला माहित आहे 2-3 मला झाम्या बसलाय लाईट लावायच्या वेळेस, म्हणून मी काय त्याच्याशी खेटे घेत नाही. आणि हे कॅमेरे कुठं काढू, मला काय समजते त्याच्यातलं. या बरं थोडेसे वावरात लवकर या जराशे. अरे किती रुपयाचा एक कॅमेरा होता तो, तुम्हाला माहित नाही वसंतराव? तो 7-7, 8-8 हजाराचा एक कॅमेरा होता. एक जो तिथे लावला होता ना मेन ठिकाणी, तो 15 हजाराचा कॅमेरा होता. ते कॅमेरे बी त्या दोघांना चोरले होय रातोरात, आणि त्याचाच हात आहे त्याच्यात. तुम्ही एक काम करा, इन्स्पेक्टर शिंदेले फोन करा आणि सप्पा त्याचं नाव सांगा आणि इन्व्हेस्टिगेशन करा म्हणा त्या दोघांची. त्याईनंच चोरलेले होय, तिनं त्याईनंच लांबवले होते. कॅमेऱ्याचं काम त्याचंच होय. पण आपल्यापाशी सबूत नाही आहे ना, त्याचं काय करा? सबूत पाहिजे असते ना, आपण डायरेक्ट आरोप नाही घालू शकत ना. हे का एक गोष्ट अंगावर नाही आली का आपल्यावाले? चोरीचं म्हटलं आपण तर ते म्हणे चोरी दाखवा म्हणे. झालं हो तात्या? कॅमेरे गेले चोरी. कॅमेरे काही वसंतरावनं काढले नाही. त्याला काय समजते त्या कॅमेऱ्यातलं? ते कसे काय काढणार आहे? आपला डोक्यात विचार नाही आला जरा अगदी. आणि त्याला हे सगळं सकाळी दिसलं म्हणते, पण त्याला वाटलं म्हणते का आपण काढलं. हे त्या 2 पोट्ट्याचंच काम होय, सोन्या चेत्याचं. चला शिंदे साहेबाची भेट घ्यायला चला पटकन. जास्त लागा, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. तरी तुम्हाला इकडे कोणी नवाळा दिसलं, काही हालचाल वाटली तर मला पटकन फोन करा तुम्ही. फोन काय, मी तर झोडपतो त्याला, झाडाला बांधून ठेवतो. गंग्या पुरे 5 कॅमेरे आपल्यापाशी. किती रुपयाचा आहे माहिती आहे तुला एक एक कॅमेरा? असं 2-2, 3-3 हजाराचा. 2-2, 3-3 हजाराचा नाही, हा 5-5, 10-10 हजाराचा कॅमेरा आहे. आता हे आपण चोर बाजारात विकू आणि ह्या पैशानं हथियार आणि आपला खाप्याचा जुगाड होऊन जाते. चल टाकेले थैली टाक, चल. आखरी भलावलंच पण त्यानं पत्रकार आले. हे काय दोघं जण माझ्या हटाचं नाव नाही येऊ राहिले. ते म्हणून राहिले का जे होय ते कोर्टातच पाहू. आणि त्याच्या दोघाच्या आया बी आई म्हणून राहिले त्याच्यावाल्या दोघाच्या बी का जे आहे ते कोर्टातच पाहू म्हणते. पण त्याचे बाबांनी आले एवढ्या याच्यात. त्याचे बाबा जरा समजदार आहे, त्याला माहित आहे का आपले लेकरं कसे आहेत. पण वाटलं नव्हतं ते असे करण म्हणून. त्यानं ह्या वेळेस हातपार करून टाकली. नमस्कार नामदेवराव. नमस्कार. सगळ्या न्यूज चॅनलवर तात्यालेच दाखवू राहिले का तात्यानं कशा पद्धतीनं पोलीसवाल्याले पैसे देऊन त्या 2 पोरायले मारलं, ते बी गुन्हा नसताना चोरीचा आरोप टाकून. सगळं इकडे चालू आहे. पाहिली नाही का तुम्ही टीव्ही? दिवसभरापासून सगळे जण इकडेच आहे. टीव्ही कधी पाहिन? आणि तो व्हिडिओ नाही पाहिला का त्या दोघांचा? मग कोणी दाखवला का चॅनल वाल्यानं? कोणता व्हिडिओ नाही दाखवला? एकही व्हिडिओ नाही पाहिला आम्ही. पाहिला का हो भीमा भाऊ? नाही, व्हिडिओ कोणताच नाही पाहिला. अरे कसं 2-2 त्याचे वाले व्हिडिओ दाखवले, कसे पैसे घेतले, कशी प्लॅनिंग केली, तर सगळे व्हिडिओ होते. आणि पत्रकार म्हणे का हे सगळं लाईव्ह चालू आहे म्हणे, सगळे जण पाहू राहिले म्हणे. याचा अर्थ ते त्यानं दोघांना बोलावलेले होय पैसे देऊन, आणि ते व्हिडिओ कट करायला लावले. अरे बापरे, तात्याला सांगा लागन. शाहरुख आहे, फोन लाव लवकर नामदेवरावले. अरे मला काय लावायला लावू राहिला रे? तात्याला लावायला लावणं. हा लाव तात्याला लाव. ते गडबडी तुमचंच नाव आलं. हॅलो तात्या, एक गोष्ट सांगायची आहे अर्जंट. ते सकाळी पत्रकार नव्हते आले काय? त्या पत्रकारानं ते 2 व्हिडिओ दाखवलेच नाही जे त्याच्या विरोधात होते. ते जे पत्रकार आहे ते पैसे देऊन बोलावले होते त्यानं. कुठून झाली आहे माहित आपल्याला गोष्ट? अरे गोष्ट म्हणजे हे वामनराव भिंगोटे आहे ना, ते सांगू राहिले. आम्ही मोहनच्या पांटेल्यावर आहे सगळे जण, तर ते सांगू राहिले इथं व्हिडिओ तर कोणतेच नाही पाहिले म्हणते. बरं झालं त्या फोन केला. हे एक सबूत अधिक भेटला आपल्याला. आता आपल्याला केस लढाले. बरं झालं. काय झालं, काहून चिल्लावू राहिले एवढे? ते जे पत्रकार आले होते ना, हे यानं पैसे देऊन बोलावले होते. आणि ते जे त्याच्या विरोधात व्हिडिओ होते का पैसे घेतले यानं प्लॅन केला, ते सगळे जे व्हिडिओ होते 2, हे यानं पत्रकाराने दाखवलेच नाही म्हणते न्यूज चॅनलवर. अरे बापरे, चांगला गेम खेळला ते. जाऊ द्या, तुम्हाला जेव्हा आता हे कोर्टात बोलावन तर तुम्हाला बोलायला जागा होऊन गेली. आणि त्या न्यूज आलेली बी विचारा ना का किती पैसे दिले. इथं तुम्ही केस जितू शकता तात्या. हे फायद्याची गोष्ट झाली. कधी येते मोरे सर? इन्स्पेक्टर शिंदे तो एक चोर पकडला, त्याची बेल ट्रीटमेंट करणं चालू आहे अंदर. तात्या कुठं आहे म्हणे? हे बरं झालं आपल्याला वामनरावनं सांगितलं आणि आपण तात्याला हुशार करून दिलं. आता जेव्हा कोर्टात ही गोष्ट जायन आणि केस जायन, तेव्हा तात्याला हे सबूत म्हणून कामात पडन ना. आणि त्या न्यूज आलेले उचलन का सांग ते किती पैसे घेतले. तात्यानं कोणता वकील सांगितला? तात्याचा जो वकील आहे तो आहे म्हणे. सोन्यान चेत्याला वकीलच नाही भेटू देत म्हणे. पैशासमोर सगळंच भेटते. ते दोघं हुशार आहे ना. जेव्हा ते केस
कोर्टात न्यायची म्हणून राहिले तर त्याच्याशी वकील असन तवाच म्हणून राहील ना. हा राजू, हे बरोबर आहे तुमचं वाला. त्याच्यापाशी वकील असं म्हणूनच म्हणून राहिले ते. सगळे सबूत आपल्याच पशी आहे आणि आपल्याच इकडून आहे. टेन्शन घ्यायचं कामच नाही. आपण केस अर्धी तशीच जिंकलोय 75%. 25% फक्त आपल्याला कोर्टात जाऊन ते सांगणार झालं. तुमच्यासारख्या बेवड्यानं नाकात दम आणून टाकला आमच्यावाल्या. अरे शिंदे साहेब केस नका ओढू ना, केस नका ओढू ना शिंदे साहेब, केस नका ओढू ना. मारा वाटल्यास पण केस नका ओढू ना. लय त्रास उरायला ना, अंगार होते ना शिंदे साहेब. अंगार होते अंगार होते नाही. बायको तिकडे वावरा धुरानं कामाला चालली. तिची वाली पोट चोरली आणि दारू पिऊ राहिला तू आणि तिला मारू नाही राहिला. शरम नाही वाटवाली तुले, लाज नाही वाटवाली. कशी पोट चोरावं आणि दारू प्यावं. कामाला जाय आणि दारू पिये. पण बायको तर शिंदे साहेब माई आहे ना. मी माझ्या बायकोची पोट चोरली, कोणाच्या बायकोची पोट चोरली काय? शिंदे साहेब अंगार उडायला. केस नका ओढू ना शिंदे साहेब, केस नका ओढू ना. माया बायकोची चोरली, दुसऱ्याच्या बायकोची चोरली काय? माशी मुजऱ्या करू राहिला का तू? तोंडाला तोंड देऊ राहिला काय? शिंदे साहेब म्हणते म्हटलं मले त्यासारखे काही सुधरवले म्हटलं मी. पण म्या माझ्या बायकोची पोत चोरली नाही ना, ते घेतली ना. मी का दुसऱ्याच्या बायकोची घेतली काय? त्याला म्हणसान तुम्ही चोरली. चुप, बिलकुल चुप. मला कायदे कानून शिकवू राहिला का तू? मला कायदे कानून शिकवू राहिला काय? इन्स्पेक्टर शिंदे साहेब म्हणते म्हटलं मला घंटा लागते. शिंदे साहेब म्हणाले 2 मिनिटात पाणी पिऊन येतो, अधिक त्याला पिशार घेतो. कसा तू बायकोची पोट चोरून येतो, दारू पितो, सगळंच काढतो त्याला. थांब तू साहेब, तोपर्यंत मला खाली तर काढा. त्या लटकूनच ठेवून दिलं तुम्ही तर. तसाच लटकला राय जोपर्यंत मी पाणी नाही पिऊन येत. समजलं तर पाहिजे तुले. चोरी जे नाही केली तो मा हातात लागला, त्यानं डबल चोरी करणं बंद करून द्या. समजला ना बाबू? नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार शिंदे साहेब. लय मोठा गेम झाला आपल्यासोबत. 2 मिनिटं फक्त मला बसू द्या आणि कपडे घालू द्या, मग सांगा कोणता गेम झाला. सांगा आता, शांततेत सांगा काय काय झालं सुरुवातीपासून. ते जे पत्रकार आले होते ना, त्यानं आपले जे व्हिडिओ आहे तुम्ही दाखवलेले, जे त्याच्या खिलाफ होते दोघांच्या, ते त्यानं न्यूज चॅनलवर दाखवलंच नाही. काय सांगू राहिले तुम्ही? हे अशक्य आहे. हे तर लाईव्ह चालू आहे म्हणे ना. अरे कायचं लाईव्ह? त्यानं काटकूट केलं आणि जे त्याचे मुद्दे होते तेच दाखवले. जे पत्रकार आले होते ते पैसे देऊन बोलावलेले होय. अच्छा, असं केलं का त्यानं? बरं. कोर्टात चाललीच ना केस आपली वाली उद्या. आता तर पहिले कोर्टात हाय मुद्दा मांडायचा ना, का यायला पैसे दिले म्हणून. ते जसे म्हणून राहिले का तुम्ही मला पैसे दिले त्याला झोडपाचे, तसे आपल्याला म्हणता येते ना का हे याच्या नावानं आणलेले होय म्हणून. फक्त यायचंच ऐकलं, आमचं ऐकलं नाही. आणि ते व्हिडिओ 2 जजले दाखव तुम्ही. ते सगळं बरोबर आहे, पण आता जे वावराच्या रस्त्यानं कॅमेरे लावले होते ते पुरेच्या पुरे चोरले आहे. काय बोलू सरपंच साहेब तुम्ही? हे असं कसं होऊ शकते? आणि आम्हाला वाटू आलं ते कोणाचंच काम नसून या दोघांचंच होय. त्यानंच कॅमेरे चोरले. आता आपण त्याला पकडून काहीच करू नाही शकत. त्याला मार मदाळ करून विचारू नाही शकत. कारण कसं आहे, आपल्यावर हे पहिलेच चालू आहे. आणि आता जर त्याला विचारतो म्हटलं तर ते सपास म्हणून चोरले असून आम्ही चोरले नाही, काय सबूत आहे तुमच्याशी? आणि आपण त्याला हात नाही लावू शकत. आता हे जे होईल ते कोर्टातच होईल निकाल. आणि तेव्हाच आपण दावा ठोकू शकतो का यानं कॅमेरे चोरले म्हणून. काही सबूत आहे का आपल्यापाशी? कोण पाहिलं का त्याला कॅमेरे चोरताना? हे महत्वाचं आहे. पाहिलं असं तर आपण त्याला आणू. कोण पाहिलं काय? नाही पाहिलं कोणीच नाही त्याला. आम्ही नाही पाहिलं, पण आम्हाला वाटते का त्यानं चोरले. तुमचा वकील तात्या तयार आहे ना? तुमचा वकील एकदम ओके ठेवा. त्याला सगळं हुशार करून द्या आणि सगळे सबूत आपल्यापाशी आहे. बस पटापट सबूत दाखव म्हणा. लवकरात लवकर केस बंद. आणि आपल्या इकडून रिझल्ट लागते तो सरकार, सांगतो मी तुम्हाला. कारण आपल्याशी सगळे सबूत आहे, त्याच्याशी काही सबूत नाही आहे. आणि ते आता आणखी 2 गोष्टी लटकले. एक म्हणजे कॅमेरा चोरी आणि दुसरी म्हणजे पत्रकारात चोरी. इकडे जेवढे माझे वकील होते, दोस्त मित्र, त्याचे मित्र त्याला सगळ्याला सांगितलं आहे काय ह्या दोघं पोट्याचे केसा लढायच्या नाही म्हणजे नाही. इच्छा वकील आहे सोन्या, फोनच नको करू. इच्छे वकील पाहिजेच नाही आपल्याला. इच्छे वकील कसे आहे? अर्धे तात्याच्या ओळखीचे आहे आणि अर्धे आहे शिंदे साहेबाच्या ओळखीचे. आपल्याला इच्छे वकील पाहिजेच नाही. आपल्याला पाहिजे बाहेरगावचा वकील, चांगला ताकदवर. कारण आपल्याला करायचं आहे खोट्याचं खरं. पैसे जास्त गेले तर चालते, पैसे तर काय आपल्याला द्या नाही लागत एवढे. आपण डायरेक्ट काय करू, केस जितलो का इज्जत दावा ठोकून देऊ आणि तात्यापासूनच पैसे घेऊ आणि ते वकिलाला देऊ. तू हे सगळंच बरोबर आहे, पण आता अशा वकिलाला भेटायचं कुठं? भेटा कायला लागते? काढ ऑनलाईन नंबर, काढ एखाद्या वकिलाचा चांगला, जो कधीच केसाने हारला. अशा वकिलाचे नंबर काढ. काही नंबर आले रे सोन्या, लाव. त्याच्यातला एखाद्याला फोन लाव. स्पीकर पण आण ठेवतो. हा हॅलो सर, ॲडव्होकेट वकील बोलत आहे का? अरे ॲडव्होकेट आणि वकील एकच असते ना, काय तू बी भयाळासारखा. BP जिते सर बोलत आहे काय? हो, PP जिते सर बोलत आहे. बोला ना. एक केस द्यायची होती सर तुम्हाला. व्हॉट्सअप नंबर हाच आहे ना तुमचा? मी तुम्हाला पत्ता सेंड करतो, त्या पत्त्यावर येऊन जा. आणि कोणती केस आहे, काय आहे, सगळं मला डिटेल्स वगैरे आणि डॉक्युमेंट वगैरे असेल कुठल्या गोष्टीचे, ते सध्या तुम्ही ऑफिसवर घेऊन या. बरं ठीक आहे सर, येतो आम्ही. मी व्हॉट्सअपवर टाकलाय तुम्हाला पत्ता, तुम्ही येऊन जा लवकर. सर केसचे पैसे किती होईल ते तर सांगा पहिले. ते केस बघून राहते काय कशी असते, तर त्या पद्धतीनं असते. तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर येऊन जा, आपण सगळी शहानिशा करू, सगळं पाहू कशी केस आहे, कशात बसते ते, त्यानुसार त्याचेवाले मग फीज राहते. बरं येतो आम्ही, अर्ध्या घंट्यात येतो. तुम्हाला टाकायचा आहे नवऱ्यावर खावटी दावा.
मॅरेज सर्टिफिकेट लावा, तुमचे पासपोर्ट लावा, सगळं सही वगैरे घेतलेली आहे ना तुम्ही त्या कागदावर जे तुम्हाला दिले होते. हा सगळं झालं आहे. ते कागद घेऊन येऊ का? ते सगळे कागद घेऊन तुम्ही ऑफिसमध्ये येऊन जा आणि उद्या कोर्टात येऊन जा. कानाले दस्ती बांधून घे रे, झापा लागू राहिले उन्हीच्या. कुठंच नको थांबू तू, पांटेल्यावर तर थांबूच नको. मोहनदाच्या सारखी घे आता. सरपंच साहेब याच्यात काहीच नाही दिसू राहिलं, फक्त बारीक बारीकचा आवाज येऊ राहिला का आपल्याला पुरे कॅमेरा चोराचे आहे म्हणून. बस याच्यात असं क्लिअर नाही दिसू राहिलं. फक्त कने सायकल दिसू राहिली थोडी थोडी, ते बी बुस्ती. पण आवाज जो आहे हा थोडा सोन्यासारखा वाटवाला. सोन्याचा आवाज वाटवाला थोडा. अरे थोडा काय साहेब, तेच होय ना दोघं जण. थोडा काय, तेच होय दोघं जण. ते कोर्टात दाखवून देऊ आपण का हेच दोघं म्हणून. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. उद्या ठीक 12 वाजता कोर्टात हजर होऊन जाता. तुम्ही येसाल ना साहेब तिथं? वा 5 जणांवर गुन्हे दाखल आपल्या. मायावर आहे, मोरे साहेबावर आहे, तायडे साहेबावर आहे, मेश्राम साहेबावर आहे, तुमच्यावर आहे. 5 जणांवर गुन्हे दाखल केले ना. आपला वकील आहे ना चांगला आहे म्हणजे, नाही तर बस झालं कामच करून टाकन तो आपलावाला. तर मला नाही माहित कसा आहे तर मोहन म्हणे चांगला आहे, तर आता माहित पडन. वकील कसाही असला तर सबूत आपल्या पशीच आहे सगळं. वकिलाला काहीच टेन्शन नाही आहे, फक्त आपल्या हातातून घेणं आहे आणि तिथं जज समोर प्रस्तुत करणं आहे बस. गंग्या, गाडीतले पुरे हत्यार काढ. अरे ते सगळं बरोबर आहे, पण हे गाडी कायले आणली आपण ना भाड्यानं? अरे किडनॅपिंग काय सायकलीवर करता काय? मग सायकलीवर करता काय लेका? गाडीनंच करावं लागेल ना. अरे हावले काय, माझ्या लक्षातच नाही आलं. एवढा मोठा डोकसा आहे त्या, पण जराशी बुद्धी नाही तुले. चल कर पटापटा, हत्यार खाली कर. या अंदर या. तुम्हीच फोन केला होता ना? हा आम्हीच केला होता. बसू का इथं? बसा ना, बसा. आता सर्व स्पष्ट सांगा आणि क्लिअर सांगा. केस कायच्यावर आहे, कशी आहे आणि काय झालेलं आहे, सगळं क्लिअर सांगा. आता हे 5-6 दिवसा अगोदर अवकाळी पाणी नव्हतं आलता काय, तर तेव्हा तात्यानं त्या अवकाळी पाण्यापासून वाचासाठी वावरात भाजीपाला पेरला होता. तर टिनाचा सेट टाकला 2 एकरात. अवकाळी पाणी आलं, त्याच्यासोबत वारा धुंडे आलं. आता ते टिनं उडत आले रस्त्यावर. तर मग थोडंसं पाणी थांबलं होतं, तर आम्ही तिकडून गेलो असंच घुमाले कटला घेऊन. तर आम्हाला टिनं दिसले, आम्ही टिनं उचलले आणि कटल्यात टाकले. आम्हाला वाटलं कोणाचे होय काय होय, भाव आल्या चांगला इकून टाकू बा कोणाला तरी. आता असं झालं, हे म्हणून राहिले म्हणजे आमच्या गावचे सरपंच साहेब, ज्याच्या वावरातले टिनं होते उडालेले, हे म्हणून राहिले का टिनं तुम्ही चोरले. आम्ही टिनं कसे काय चोरले? आम्हाला तर टिनं रस्त्यावर सापडले. तर त्याचं म्हणणं आहे मग तिनं चोरले म्हणून. हा ते म्हणून राहिले का तुम्ही दोघांना टिनं चोरले आणि त्यानं इन्स्पेक्टर शिंदे साहेबाला एक केस दिली. इन्स्पेक्टर शिंदे साहेब आमच्याच मागं होते. आता एवढं मनात पाणी आलं होतं तर आम्ही ते टिनं विकायला काढले. ते ट्रक आले, ते ट्रकात भरून राहिले होते, त्यानं आमचा व्हिडिओ काढून घेतला. तुम्ही बा हे चोरले आणि पैसे घेऊन राहिले. आणि त्यानं आम्हाला त्या दिवसपासून पकडलं, रातभरापासून मारलं तर दिवसभर. त्याच्यात सरपंच साहेब आले, सरपंच साहेबांना पैसे दिले शिंदे साहेबाले का अधिक मारा म्हणून यायले. हे पाहून घ्या, अंगावरची अधिक बी सुजन कमी नाही झाली. अच्छा, असं झालं मग ते. पण जिथपर्यंत मी ऐकलंय तर तुमच्या गावातले जे सरपंच आहेत 7-12 गावचे, त्या सरपंचासारखे सरपंच नाही आहे. आजूबाजूचे गाव आले त्याला आदर्श मानते, त्यानं लय मोठी डेव्हलपमेंट केली आहे गावात, आणि ते असे आहे नाही मी असं ऐकलंय. तर ते कसं काय झालं मग? त्यानं आम्हाला खोट्या आरोपात मारलं ना, पोलीसवाल्याला पैसे देऊन. तर त्याच्याविषयी आम्हाला केस लढायची आहे. पण प्रश्न मला असा पडला का तुम्ही त्याच्या सोबत राहिले तर तुमचं काम होतं, ते सापडले बाटीनं हे घेऊन घ्या, तुम्हाला त्यानं बक्षीस म्हणून काही ना काही पैसे दिले असते. तुम्ही एवढं मोठं मॅटर कायले केलं? शिंदे साहेबांना जर आम्हाला मारलं नसतं तर आम्ही ह्या गोष्टीपर्यंत आलो नसतो. पण त्यानं आम्हाला एवढं मारलं का आजपर्यंत आम्ही एवढा मारच नाही खाल्ला कुठं. हे खोटी केस आहे, इले खरं करणं आहे. आणि हे कसं कोर्टाचं काम आहे, आणि आता कसं टेन्शनवालं काम आहे. सगळे सबूत त्याच्यापाशी आहे, आपल्यापाशी सबूत काहीच नाही आहे. फक्त तुमचं अंग सुजलं आहे, आता ह्याच्याहून थोडी म्हणणार आहे. हां, तर याचावाला जवळजवळ खर्च येते 30,000 रुपये. काही डिस्काउंट काढून सांगा बरोबर हिशोबात. कसं आहे, आम्ही बाकीच्या वकिलाला फोन नाही केला, आमच्या दोस्तांनीवाले तर लय आहे. पण आम्हाला करे आता तुमचा नंबर दिसला म्हणून तुम्हाला फोन केलं. बरोबर लावून द्या काय आहे ते बी पैसे आम्ही तुम्हाला आता नाही देईन, केस जितल्यावर देईन. केस जितल्यावर पैसे लागन नाही, पहिले फी द्या लागन, मग अर्धे पैसे 2 तारखा झाल्यानंतर, समजले? आणि जेव्हा पूर्ण रिझल्ट लागन तेव्हा पुरे पैसे लागन. आणि तुम्ही जर हे केस जितलेच नाही, हारले, तर मग आमचे तर पैसे वाया चालले जाईल ना. मग काय करावं आम्ही? ते तसं नसते, पहिले पैसे द्या लागते. आम्ही तर आमच्या इकडून पूर्ण प्रयत्नच करीन ना का केस जितलो पाहिजे म्हणून, तेव्हाच आमचं नाव 4 लोक वळकन ना, आम्हाला केस आहे ना. आम्ही का हाराची पाहू काय? कसं आहे साहेब, तुम्हीच जितणार आहे हे केस, आम्हाला माहित आहे, म्हणून आम्ही तुमच्यापाशी आलो. आम्ही 10-15 जणांच्या तोंडातून तुमचंच नाव ऐकलं म्हणून तुम्हाला डायरेक्ट फोन केला. इकडे तिकडे काय आम्ही घुमलो नाही आणि डायरेक्ट इथं आलो ऑफिसमध्ये. तर तुम्ही जसे केस जितले सरपंच साहेबाचे, तसेच आपण इज्जत दावा टाकू आणि त्याचे जे पैसे आहे तुम्ही तुमची फीस घेऊन घेता त्याच्यातून, आणि जे उरले आहे ते आम्ही ठेवून घेईन. नाही तसं नाही जमत.
पहिले अर्धे पैसे द्या लागेल तुम्हाला, त्याच्यानंतर अर्धे पैसे. कसं करतो रे सोन्या, उद्याच आहे आपलं कोर्ट कचेरीचं. आणि साहेब तर काय ऐकून नाही राहिले. सध्याचे 2,000 रुपये देऊन देतो, बाकी तिथं आल्यावर देतो म्हणतो, नाही काय? बरं, सध्याचे 2,000 रुपये देतो तुम्हाला, तिथं आल्यावर देतो बाकीचे पैसे. उद्या मग किती वाजता यायला लागेल कोर्टात? उद्या ठीक, तुम्ही 11:30 वाजता तिथं तयार राहा. का हो वकील साहेब, कोणकोणत्या कलमा लागू शकते त्याच्यावर आणि कोणकोणते गुन्हे दाखल होऊ शकते हे सांगा फक्त आम्हाला. IPC कलम 323 नुसार 1 वर्षाची सजा होऊ शकते त्याला, आणि त्याच्या इकडून दंडही आकारू शकतो आपण 1,000 रुपये. 1,000 रुपये फक्त 1,000 रुपये आणि 1 वर्षाची सजा. 30,000 रुपये तर तुम्हाला चालले हो. 1 वर्षाचा कारावास आहे ना त्याला. ठीक आहे सर, हे 2,000 रुपये तुम्हाला फोन पे टाकतो. फोन पे चालू आहे ना तुमचं? हा, फोन पे चालूच राहते आमचं. भेटू मग उद्या सकाळी 11:30 वाजता.